बघा कास्तकार मित्रांनो, मायकोची धनदेव प्लस MRCH 7390 ही व्हरायटी महाराष्ट्रासाठी शिफारस केलेली आहे. या व्हरायटीचं नाव मराठीमध्ये ध्यानदेव प्लस लिहून असेल, तीच आपल्या महाराष्ट्रासाठी शिफारस केलेली आहे. इंग्रजीमध्ये धनदेव प्लस आहे, ती आपल्या महाराष्ट्रासाठी शिफारस केलेली नाही आहे. तुम्ही एक काम करू शकता, MRCH 7390 ही असं पाहून धनदेव ही व्हरायटी तुम्ही घेऊ शकता. मायको हायब्रिड सीड्सची ही व्हरायटी आहे. त्यासोबतच ही व्हरायटी मध्यम कालावधीसाठी आहे, म्हणजे खूप लेट पण नाही, खूप लवकर पण नाही, मध्यम कालावधीची ही व्हरायटी आहे. या व्हरायटीला चांगले बोंड येतात. त्यासोबतच जर पातीगड झाली तर पुन्हा चांगले बोंड यायला येतात. आणि याच्या बोंडाची साईज मोठी पण असते आणि एकसारखी मोठी असते, म्हणजे अशी खालचे बोंड मोठे वरचे बोंड लहान असं काही नसते. युनिफॉर्म म्हणजे पूर्णच बोंड मोठे मोठे दिसते तुम्हाला. त्यासोबतच या व्हरायटीचे बोंड पण चांगल्या प्रकारे फुटतात. त्यासोबतच वेचण्यासाठी पण या व्हरायटीचा कापूस सोपा जातो. त्यासोबतच जे आपल्या कापसावर रस शोषण किडीचा प्रादुर्भाव जास्त पडतो, तो पण या व्हरायटीवर कमी पडतो. त्यामुळे आपल्याला रस शोषण किडीसाठी जो स्प्रे करावा लागतो तो कमी करावा लागते या व्हरायटीसाठी. त्यासोबतच या व्हरायटीचं उत्पादन पण चांगलं होते. आणि त्यासोबतच वादळ वगैरे आलं, पावसाळ्यात वादळ येतेच, जेव्हा आपलं झाड मोठं होऊन जाते तेव्हा जर वादळ आलं किंवा बोंडाच्या वजनाने पूर्ण पराठीच वाकून जाते किंवा मुडून जाते, ते असं या व्हरायटीमध्ये दिसून नाही येत, कारण की याचं झाड चांगलं कडक मजबूत असते. आणि त्यासोबतच याला तुम्ही दुसरं फ्लॅश पण घेऊ शकता, म्हणजे एक वेळा बोंड आले ते पूर्ण फुटून गेले, त्यानंतर तुम्ही पुन्हा याला चांगलं पाणी ओलून किंवा स्प्रे घेऊन आणि खत नियोजन करून पूर्ण याला डबल फ्लॅश पण घेऊ शकता. ते कसं करायचं ते तर तुम्हाला मी समोर व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. त्याकरिता तुम्हाला फक्त चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. आणि प्रत्येक वर्षी या व्हरायटीचा चांगलाच रिझल्ट आहे. जर तुम्ही ही व्हरायटी लावत असाल तर कमेंटमध्ये सांगा की कशाप्रकारे तुम्हाला हे व्हरायटी वाटली. त्यासोबतच ही जी कंपनीची पूर्ण शिफारस आहे किंवा रिकमेंडेशन आहे किंवा वैशिष्ट्य जे कंपनीने सांगितले आहे, हे पूर्ण तुम्हाला पटले की नाही, तुम्हाला याच्या विरुद्ध काही परिणाम दिसले का नाही, ते कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्या कास्तकार मित्रांना मदत होईल.